गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. आजची आपली फराळाची रेसिपी आहे, जी तुम्ही दिवाळीसाठी पण करू शकता आणि एनी टाइम पण तुम्ही करू शकता. चला तर मग सुरू करूयात रेसिपी. तर इथे मी एका कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये रवा टाकून घेऊया. रवा मी एका वाटीने 1 वाटी असा घेतलेला आहे. प्रमाण आपण आपल्या गरजेनुसार कमी जास्त करू शकतो. आणि बाकूर तयार केला तर तो आपण स्टोर करून ठेवू शकतो. नाही खराब लगेच होणार नाही, त्यामुळे वेस्ट जाणार नाही. त्यामुळे रव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर रवा आपल्याला असा सतत हलवत राहायचा आहे आणि ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. रवा चांगला भाजला गेलेला आहे आणि तो मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपण याच कढईमध्ये सुकं खोबरं भाजून घेऊया. आणि त्या वाटेनेच पाव वाटी मी असं खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही वाढवू पण शकता. पण ॲक्च्युली काय होतं, आपली करंजी जर जास्त दिवस राहत असेल तर एखाद्या वेळेस खोबऱ्याचा असं होट असा वास येऊ शकतो किंवा खराब होऊ शकतं. त्यामुळे थोडंसं मी कमीच प्रमाणात घेतलेलं आहे खोबरं. तर हे पण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. अगदी ब्राऊन असं करायचं नाहीये, पण कच्चेपणा घालवायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता सुकं खोबरं पण चांगलं आपलं परतून झालेलं आहे. हे मी किसणीने किसून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये खसखस पण याच कढईमध्ये अशी साईडला भाजून घेऊयात. खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मी खोबरं टाकल्यानंतर खसखस टाकली एका साईडला आणि भाजून घेतली. तर आपलं हे सगळं मिश्रण भाजून झालेलं आहे चांगलं. आता आपण हे रवा काढलेला आहे त्या प्लेटमध्येच काढून घेतलेला आहे. यामध्ये थोडंसं मी जायफळ किसून टाकत आहे. थोडंसं जायफळ आणि थोडीशी इलायची पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे. हे बघा, थोडीशी इलायची पावडर आपण टाकूयात. आणि हे मिश्रण असं मिक्स करून आपण हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आपल्याला यात वाटलेली साखर टाकायची आहे, पण हे गरम असताना अजिबात टाकायची नाही. तर हे थंड करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे मी. आता आपण एका प्लेटमध्ये मैदा घेतलेला आहे. या वाटीने मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. यामध्ये थोडासा रवा टाकलेला आहे. 2 टेबलस्पून रवा टाकलेला आहे मी आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता यामध्ये आपण तूप किंवा तेल गरम करून मोहन म्हणून वापरणार आहोत. ते मी 2 टेबलस्पून घेतलेलं आहे आणि हे आता आपल्याला सगळ्या मैद्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही चमच्याने पण मिक्स करू शकता. कसं गरम असं असेल तर हाताला भाजू शकतं. आता हे आपल्याला सगळं मैद्याला व्यवस्थित असं दोन्ही हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. त्यामुळे करंजी आपली एकदम क्रिस्पी होते. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मुठीत घेतलं की त्याचा असा गोळा बनला जातो. आणि इतपत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे मळून घ्यायचं आहे. हे आपल्याला जास्त सैलसर पण नाही आणि जास्त जाडसर पण नाही, तर मीडियम असं मळून घ्यायचं आहे. अगदी आपण रोजच्या चपातीला बनवतो त्यापेक्षा जाडच ठेवायचं आहे. आणि हे मळून झालेलं आहे आणि आपण हे 10 मिनिटासाठी असंच ठेवून दिलेलं आहे. आता आपण 10 मिनिटानंतर हे बघूयात. तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर हे एकदम सॉफ्ट असं छान झालेलं आहे. तर आता आपण याच्या करंज्या बनवायला घेऊयात. आणि इथे जो आपण रवा आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता वाटलेली साखर टाकलेली आहे. आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकलेले आहेत. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत, नाही टाकले तरी चालतील. हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपला बाकूर तयार झालेला आहे.
तो मी त्या एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि इकडे मी जो आपण मैदा मळून घेतलेला आहे त्याची अशी लाटी बनवून घेते. तुम्ही एक मोठी चपाती लाटून वाटीच्या साहाय्याने कट करून पुरीसारख्या आकारात कट करून ते पण करू शकता, किंवा अशा प्रकारे एक एक लाटी बनवून पण तुम्ही करंजी बनवू शकता. तर अशा प्रकारे आपली लाटी लाटून झालेली आहे. तर मी हे नऊ शिकाऊंसाठी एक छोटीशी टिप देऊ इच्छिते. आपण नवीन जर म्हणजे सुरुवातीला जर करंजी बनवणार असेल तर लाटी थोडीशी एक्स्ट्रा लाटून घ्यायची मोठी, कारण तुम्हाला ते सारण भरायला, बाकूर जो आहे तो भरायला इझी पडतं. त्यामुळे तुम्हाला मी दोन पद्धतीने करून दाखवते, एक साच्याच्या पद्धतीने आणि एक अशी हाताने. तर आता इथे आपण साईडला असं दूध लावून घ्यायचं आहे आणि पाती बघू शकता तुम्ही, अशी लाटी एकदम मी जास्त मोठी लाटलेली आहे आणि करंजी मी छोटीच बनवणार आहे. एक छोटीशी ट्रिक आहे की अशा पद्धतीने कोणी पण असं जमत नसेल तो पण नवीन शिकाऊ असणारे कोणी पण असं एक सोप्या पद्धतीने अशी करंजी बनवू शकतात. तुम्ही बघू शकता साईडला एक्स्ट्रा पीठ किती उरलेलं आहे. तर अशा प्रकारे छान ते बंद करून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने असं आपण हे एक्स्ट्रा काढून घेऊ शकतो, किंवा तो चाकेरी असा चमचा येतो त्याने काढलं तरी चालेल. पण माझा चमचा तो मिळत नाहीये म्हणून मी साध्याच चमच्याने तुम्हाला असं काढून दाखवत आहे. तुम्ही बघू शकता की मोठी लाटी लाटल्यामुळे आपल्याला हे असं व्यवस्थित सारण भरता येतं आणि बंद करून एक्स्ट्रा पीठ काढता येतं. तुम्ही बघू शकता किती छान आपली अशी करंजी दिसत आहे. असं वाटत नाही की ते आपण हाताने बनवलेली आहे, साच्याने बनवली अशी दिसत आहे. आता आपण दुसरी करंजी साच्याच्या सहाय्याने बनवणार आहोत. त्यासाठी मी परत मैद्याचा गोळा घेतलेला आहे आणि तो असा लाटून घेते. तर अशा हा साचा घेतलेला आहे मी, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपली जी पाती लाटलेली आहे ती अशी याच्यामध्ये टाकायची आणि साईडला दूध लावून घ्यायचं असं. आणि आता आपण एका साईडला असा बाकूर टाकणार आहोत, बघू शकता. आणि आता आपण हे साचा असा बंद करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि थोडंसं प्रेस करायचं आणि हे लॉक करून घ्यायचं असं. आणि हे एक्स्ट्रा पीठ आहे ते असं आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे दोन्ही साईडचं पीठ आपण असं काढून घ्यायचं आहे. आणि आता आपली करंजी चांगली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त डिझाईन सोबत आपली करंजी तयार झालेली आहे. हे पण खूप इझी आहे. नवशिकाऊंना दोन्ही पण ट्रिक सांगितली आहे त्या खूप इझी आहेत. तर अशा प्रकारे आपली करंजी तयार झालेली आहे आणि बाकीच्या करंजी पण मी अशा प्रकारेच बनवून घेते. तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या करंज्या अशा बनवून झालेल्या आहेत. इकडे कढई पण गरम झालेली आहे. आता आपण एक करंजी असं तळून बघूयात. तेल गरम झालं आहे का नाही ते आपल्याला आयडिया येईल, त्यामुळे मी एक करंजी सुरुवातीला अशी तळून बघते. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. गॅस फास्ट केला तर वरून आपल्याला करंजी अशी ब्राऊन दिसेल पण आतमध्ये कच्ची राहिलेली असेल. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे मीडियम गॅसवरती असं तळून घ्यायचे आहे ब्राऊन होईपर्यंत. तुम्ही बघू शकता छान आपली अशी करंजी झालेली आहे. करंजी अशी तुटलेली नाहीये किंवा तेलामध्ये अशी विरघळली नाहीये. कधी कधी दोन्ही साईडनं असं व्यवस्थित लॉक नाही झालं की आपलं बाकूर वगैरे तेलामध्ये मिक्स होतो आणि करंजी फुटते. सगळ्या करंजी असं व्यवस्थित लॉक झालेल्या आहेत आणि छान आपण अशाच प्रकारे सगळ्या करंजी तळून घेऊयात. बघू शकता ती छान आपली अशी करंजी दिसत आहे. तुम्ही पण अशा प्रकारे बाकराची करंजी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता तर मस्त आपल्या अशा करंज्या आपल्या झालेल्या आहेत.
अशा प्रकारे मी बाकीच्या पण करंजी सगळ्या तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान अशा आपल्या करंज्या दिसत आहेत. तर मस्त आपल्या अशा ह्या बाकराच्या करंज्या झालेल्या आहे. म्हणजे जो रवा आणि खोबरं यूज केलेलं आहे आपण स्टफिंगसाठी, त्याला बाकूर असं म्हणतात. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.